नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला अगदी 5 मिनिटात बनणारी अशी वालाची भाजी दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊयात। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, 1 छोटा बटाट्याचे काप करून घेतलेत, तसेच 2 शेवग्याच्या शेंगा साफ करून त्यांना कट करून घेतले आणि 1 टेबलस्पून इतकं आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे आणि 1 कप मोड आलेले सोलून घेतलेले वाल। इथे मी कुकर गरम करत ठेवला आहे। आज मी तुम्हाला कुकरमध्ये भाजी दाखवणार आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये चविष्ट अशी भाजी तयार होते। कुकर गरम झाला की त्यामध्ये साधारणतः 1.5 पळी ते तेल मी घालून घेते। तेल चांगलं गरम झालं तर त्यामध्ये मी प्रत्येकी पाव चमची मोहरी, जिरं आणि ओवा घालते। तसेच भरपूर कढीपत्ता देखील मी इथे घालते। तसेच 1 टेबलस्पून ठेचलेला आलं लसूण। आता हे आपण सर्व परतून घेऊया। ओवा इथे मी ह्यासाठी घातलाय कारण वाल आहेत ते वातूळ असतात आणि ते बाधू नये ह्यासाठी मी इथे ओव्याचा वापर केलाय। तसेच मी इथे कढीपत्त्याचा वापर देखील जास्त प्रमाणात केलाय। आता मी ह्यामध्ये पाव चमची हिंग घालते। आलं आणि लसूण चांगलं परतून झालं। आता ह्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा घालते। कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्यावर मी मीठ देखील घालते जेणेकरून कांदा लवकर शिजायला मदत होईल। कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला। आता ह्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो देखील आपण घालूयात जेणेकरून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजला जाईल। आता हे शिजतानाच आपण ह्यामध्ये मसाले देखील घालून घेऊयात। ह्यामध्ये मी अर्धी चमची हळद, अर्धी चमची घरगुती मसाला, अर्धी चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, तसेच अर्धी चमची धणे पावडर आणि पाव चमची गरम मसाला हे सर्व घालते। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात। मसाला चांगला एकजीव करून झालाय। आता आपण त्यामध्ये मोड आलेले वाल आणि बटाटे घालून चांगलं सर्व मिश्रण आहे ते 1 ते 2 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर परतून घेऊयात। तसेच शेवग्याच्या शेंगा घालून देखील हे मिश्रण सर्व एकजीव करून घेऊयात। तुम्हाला जर शेंगा घालायच्या नसेल तर तुम्ही त्या स्किप देखील करू शकता। 2 ते 3 मिनिटांसाठी मिश्रण चांगलं मी परतून घेतले आणि आता त्यावर झाकण ठेवून त्यामध्ये पाणी घालून आता त्याला एक वाफ काढून घेते। भाजीमध्ये गरम पाणी घातलं की भाजी शिजायला देखील मदत होते आणि वेगळं पाणी गरम करून त्यामध्ये घालण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही पाणी गरम करून त्यामध्ये घालू शकता। भाजीला चांगली वाफ काढून झाली। आता त्यामध्ये मी 2 टेबलस्पून ओला नारळ घालून घेते। तुम्ही इथे नारळाचं प्रमाण जास्त देखील करू शकता, त्यामुळे रस्याला थिकनेस चांगला येतो। आता हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून त्यामध्ये जे गरम पाणी करून घेतले ते देखील घालून घेऊयात। आता कुकरला झाकण लावून आपण 1 शिटी काढून घेऊयात। तुम्हाला जर वाल अख्खे खायला आवडत असतील तर तुम्ही 1 शिटीनंतर गॅस बंद करून टाका। परंतु जर तुम्हाला थोडेसे मऊ झालेले वाल आवडत असतील तर 1 शिटीनंतर तुम्ही 2-3 मिनिटांसाठी लो फ्लेमवर भाजी तशी शिजू द्या। कुकर थंड झाल्यानंतर मी तुम्हाला खोलून दाखवते। शेंग, बटाट आणि वाल एकदम परफेक्ट शिजलेत। आमच्याकडे थोडेसे मऊसूत वाल आवडतात, त्यामुळे मी इथे थोडे मऊसूत असे वाल करून घेतलेत। तुम्ही ते बघू शकतात। वालाची झटपट अशी भाजी तयार आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच कुक विथ निशा चॅनलला जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।